नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे अर्चना स्टिचिंग हब या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण महाटेट 2026साठी अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. मराठी भाषा वाक्प्रचार त्याच्या अर्थासहित. मित्रांनो, वाक्प्रचार हा महाटेटच्या पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीमध्ये वारंवार विचारला जाणारा टॉपिक आहे. जर तुम्ही हे व्यवस्थित लक्षात ठेवले तर तुम्हाला 100% मार्क्स मिळवणे सोपे जाईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30 महत्त्वाचे वाक्प्रचार सोप्या भाषेत त्याच्या अर्थासह परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी होणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नोट्स तयार करा. चला तर मग सुरुवात करूया. आपलेच दात आपलेच ओठ म्हणजे आपल्याच घरच्याने चूक केल्यास त्याच्या मूळ अडचण निर्माण होणे. आपल्याच पोळीवर तूप ओढणे याचाच अर्थ फक्त स्वतःच्याच तोंडी फायदा साधणे. आईजीच्या जीवावर बायजी उदार म्हणजेच दुसऱ्याचा पैसा खर्च करून दादागिरी दाखवणे. आयत्या बिळावर नागोबा म्हणजेच दुसऱ्याच्या मेहनतीचा आयता फायदा घेणे. आलिया भोगासी असावे सादर म्हणजेच ज्याच्यामुळे तक्रार झाली आहे त्याचा तो उपाय हातात असताना सुद्धा त्याचा स्वीकार करणे. उचल पत्रवळी म्हणे जेवणार किती. काम करायचे ते सोडून इतर चौकशीत गढून जाणे. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजेच बोलताना दुष्परिणामाचा विचार न करणे. उठता लाद बसता बुक्की म्हणजेच प्रत्येक कृतीसाठी निरोपातून शिक्षा करणे पण फरक पडत नसणे. उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे म्हणजेच अतिशय हलाखीची स्थिती. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये याचाच अर्थ एखाद्या चांगल्या गोष्टीचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. एक कोल्हा 17 ठिकाणी न्याव्याला याचाच अर्थ एकच व्यक्ती कारणीभूत होऊन अनेक ठिकाणी अडचण निर्माण करणे. एक ना धड भाराभर चिंध्या याचाच अर्थ एकाच वेळी अनेक कामे हातात घेऊन सर्व अर्धवट राहणे. एका कानावर पगडी घरी बाईल उघडी याचाच अर्थ बाहेर दिसायला भरघोस पण घरी गरिबी. एका खांबावर द्वारका म्हणजेच एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. एका पिसाने मोर होत नाही याचाच अर्थ थोड्याशा यशाने हुरळून जाणे. करवतीची धार पुढे सरकली तरी कापते, मागे सरकली तरी कापते म्हणजेच काही कृती केली तरी नुकसान, न केली तरी नुकसान. करावे तसे भरावे याचा अर्थ जशी कृती केली तशी शिक्षा भोगावी लागेल. करीन ते पूर्व म्हणजेच मी करेन ते योग्य, माझ्या निर्णयावर भर देणे. कानात बुगडी गावात फुगडी म्हणजेच आपल्या लहानशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. काप केले नि भोके राहिले म्हणजेच वैभव नष्ट झाले आणि फक्त त्याच्या ठसे शिल्लक राहणे. कामापुरता मामा म्हणजेच आपले काम होईपर्यंत माधुर्याने बोलणे, नंतर दूर ठेवणे. काल महिला आज पितर झाला म्हणजेच अतिशय उतावळेपणा, लगेच निर्णय घेणे. शेरात सव्वा शेर म्हणजेच एक चोर दुसऱ्याहून जास्त बुद्धिमान असणे. स्त्रीच्या मागोमाग न येतो म्हणजे संपत्ती येते तेव्हा गर्व नक्कीच येतो. संग तसा रंग म्हणजे संगतीप्रमाणे वर्तन असणे. संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात म्हणजेच काहीतरी अशक्य किंवा अर्धशून्य गोष्टीचा आरंभ करणे. सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी म्हणजेच अशक्य कोटीतील गोष्ट करणे. 7 हात लाकूड 9 हात ढिलपी याचा अर्थ गोष्ट फुगून अतिशयोक्तीपणे सांगणे. साप साप म्हणून भुई धोपटणे म्हणजे संकट नसताना त्याचा उपाय शोधणे म्हणजेच अपेक्षित धोका टाळण्याचा प्रयत्न करणे. सारं गाव मामाचं एक नाही कामाचं म्हणजेच जवळच्या अनेक लोकांकडे असूनही वेळेस एकाच उपयोगी न होणे.
तर मित्रांनो, हे होते महाटेटसाठी अत्यंत महत्त्वाचे वाक्प्रचार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा समोरचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती हवा आहे. अशाच महाटेट, सीटेट आणि टीचिंग संबंधित महत्त्वाच्या व्हिडिओसाठी अर्चना टीचिंग हबसोबत जोडलेले राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.